मिनिट गाडीच्या खाली उतरा ना सांगतो ना पुढं. अरे तुझ्या माग काय? गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आजची माझी मॉर्निंग झालेली आहे. आता मी अंघोळ वगैरे करून तयार झालेली आहे आणि आता मला आहे ना ही रूम पूर्ण आवरून काढायची, कारण ना माझं डेलीचं शेड्यूल राहतं. मी सकाळी उठल्या ना पहिले अंघोळ वगैरे करते, त्याच्यानंतर ना रूम आवरते. रूम आवरलं ना मग मला असं एकदम फ्रेश वाटतं. बेड वगैरे तर आवरलेलं आहे, हे साईड टेबल ते पण पुसून झालेले. आता आहे ना फक्त रूम झाडून काढायची आहे. ऋषी पण उठलेला आहे आणि ऋषीची पण मॉर्निंग झालेली. तू केस बघ एकदा कसे दिसताय, तोंड छोटं दिसतंय आणि केस जास्त दिसताय. काय झालंय काय चाललंय एवढं? लय लाडत आला आज. काय करायचंय तुला? मला आहे ना विदेशात जायचंय फिरायला. कुठे जायचंय? अशी ड्रीम कंट्री कोणती तुझी की तुला त्या कंट्रीमध्ये फिरायला जायचंय? ड्रीम कंट्री तर इंडियाच आहे. पण फिरायला जायसाठी रे. फिरायला कुठं पण चालेल, सुरुवात करावं लागेल कुठून तरी. सुरुवातीचं नाही म्हणत आहे मी, एक अशी कंट्री जिथे तुला जायचंय. ती भले ती अफोर्डेबल नाहीये, काही नाहीये, पण तुला जायचंय. सांग ना. दुबई जायचंय. ड्रीम कंट्री तुझी दुबई. दुबई को जाने का है मेरे को. जाओ फिर जाओ निकलो. कर ना का काहीतरी प्लॅनिंग, मला पाठव ना दुबईला. हा तुला दुबईला पाठवते. आता मी ना प्लॅनिंग करणार आहे, कारण की ऋषीला आहे ना मला दुबईला पाठवायचंय. तर आता ना हर्षद आलेला आहे शाळेतून, आणि हर्षद तुला माहितीये दादा दुबईला चाललाय. मैं जा रहा हूँ दुबई. पण कधी काय काहीच फिक्स नाही. काहीच करायचंय मला फिक्स. दुबईला कोणी राहतं का आपलं काही जागा बरं का ब्लॉगर फॅमिली मधलं? म्हणजे मग मी त्यांची मदत घेऊ शकतो तिथे फिरायला, किंवा मला पॅकेज घेऊन जाणं पडेल. आता मी आलेले आहे किचन मध्ये, आणि काल आम्ही ना इडली बनवलं होतं, त्याचं ते ना बॅटर थोडं उरलेलं होतं, तर त्यात ना मी थोडं अजून पाणी टाकलेलं आहे आणि आता आहे ना त्याला मस्त उत्तप्प्यासाठी प्रिपेअर केलेलं आहे. या साईडला मिरची कट केलेली आहे, कांदा कापते. मस्त आता उत्तप्पा बनवणार आहे मी. आता सर्वांचे जेवण झालेले आहे आणि आता आहे ना ऋषीने सांगितलेलं तयार व्हायला, कारण की आज आम्हाला जालन्याला जायचं आहे. जालन्याला पण आपलं शॉप ओपन होत आहे, सो त्याचीच आम्हाला पूजा करायला जायची आहे. आणि आज मी घालणार आहे मस्तपैकी कुर्ती, ट्रेडिशनल ड्रेस वेअर करणार आहे. हा ब्ल्यू कलरचा ड्रेस वेअर करणार आहे. आता फटाफट आहे ना तयार होऊन जाते. आता मी तयार झालेली आहे, या साईडला हर्षद तयार झालेला आहे, आई सुद्धा तयार झालेला आहे, निवृत्ती सुद्धा तयार होऊन आलेला आहे. आता आपली गाडी पण तयार आहे. ऋषी सुद्धा मस्त पैकी तयार झालेला आहे. पहिले ना त्याने ब्लॅक टी शर्ट घातलेलं होतं, आम्ही सर्व बोललो, मग आता त्याने पण कपडे चेंज केलेले. आता चांगले ना, आता मस्त दिसतोय. जसं आम्ही निघालोय ना, बारीक बारीक मस्त पाऊस पण सुरू झालाय. चला ना, आपण का थांबलेलोय? पण अजून एक मेंबर येतोय. ज्या मेंबरची वाट बघत होतो ना, तो मेंबर पण आलेला आहे. याची वाट बघत होतो आम्ही. जालन्यामध्ये, आणि या साईडला आहे ना आपलं शॉप आहे. शॉप पण ओपन केलेलं आहे आणि शॉप ना एकदम मस्त, एकदम मोकळं आहे. आणि मेन म्हणजे ना रोडचे एकदम सरळच आहे. त्याच्यामध्ये कॅबिन वगैरे बनवलेले आहे ना, हे सर्व पडणार आहे आणि एकदम मोकळं शॉप होणार आहे ना. शॉपची थोडी साफसफाई पण झालेली आहे आणि आता आहे ना आम्हाला शॉपची पूजा करायची. आता दुकानाची पूजा वगैरे झालेली आहे आणि आता आम्हाला जायचंय भालगावला, कारण ना आज अंशूचा बर्थडे, सो आम्हाला आहे ना बर्थडे सेलिब्रेशन साठी जायचंय. आता आहे ना आम्ही भालगावला जाण्यासाठी निघालेलो आहे आणि पहिले आहे ना ऋषी आणि मीच जाणार होतो, पण आता आहे ना आम्ही सर्व जाणार आहे. ऋषी, हर्षद, आई, यश आणि निवृत्ती. आता आम्ही ना भालगावला जाण्यासाठी निघालोय आणि इकडे ना इतका सुंदर रस्ता लागलेला आहे आम्हाला, आणि मेन म्हणजे इकडचं वातावरण पण एकदम भारी झालेलं आहे. आता आम्ही इथे ना थोडेफार रील शूट केलेले आहे आणि इथे ना रील इतके सुंदर आलेले आहे, ते तुम्हाला ना माझ्या इंस्टाग्राम आयडी वर बघायलाच भेटणार आहे. आम्ही इकडे रील शूट करत होतो आणि तिघे ना त्या कोपऱ्यात जाऊन बसलेले होते. मस्त फोटो काढून बघा इकडे सगळे. ओके, स्माइल. आले आता तुम्ही उद्याच्या ब्लॉग मध्ये. मी फुलंब्रीला थांबलो होतो ना, तर इथे ना आपले छोटे छोटे फॅन भेटायला आले होते. मला भेटून चांगलं नाही वाटलं का? चलो बाय. कुठे चालले तुम्ही आता? आम्ही इकडे मामाच्या गावाला. बाय बाय. I should have seen it coming. Birthday to you. Happy birthday dear Anshu. Happy birthday to you. अरे अरे नाच नाच. घरी जाताना आहे ना आम्हाला फुल ऑफ रोडिंगचा रस्ता लागलेला आहे. आरोही, मी तुला आणि हर्षदला एक चॅलेंज देतो.
काय पहिले ऍक्सेप्ट करा मगच देतो. पहिले सांग काय चॅलेंज नाही पहिले चॅलेंज ऍक्सेप्ट करा. करायचं का रे? ऍक्सेप्ट. ऍक्सेप्ट केलं ना, हो. हे बघा इथं पूर्ण अंधार आहे. 1 मिनिट गाडीच्या खाली उतरा. ए उतरा ना सांगतो ना पुढं. उतरा तसंही मग सांगतो ना पुढं. उतरायचं का रे? हा उतर. उतरा. तो पण उतरते चल उतर. दोघं पण या इकडं. हा आणि मी गाडीतून चॅलेंज सांगतो. हा. नाही मला भीती वाटते. दरवाजा नाही मला भीती वाटते. हर्षद घाबरतोय. मला भीती शपथ भीती वाटते direct. थांब ना, तू दरवाजा उघडाच ठेव ना. नाही मला भीती वाटते. मी कसं धरू हर्षद? अरे बाप, धरायला पण नाही. चॅलेंज होतं सिरियसली. काय चॅलेंज आहे मला पहिलं तुम्ही सांग. गाडीच्या उतर खाली नाही. अरे चॅलेंज आहे म्हटलं ट्रस्ट मी. उतर खाली. नाही. उतर हात काढ. हे बघ, मला एकदा गाडीचं 2 मिनिटं मागं तर सारखं. यार तू चॅलेंज सांग पहिले. मागं सरक. थोडं मागं सरक रे हर्षद. हा. ए बाप हर्षद. ए हर्षद. बाप रे. पैसे थांब रे, पागल माझ्या सट्टात ना. हर्षद तू मार हर्षद ए थांब रे. ऋषी कुत्रे. अरे बाप काय आलं तर? कुत्रे लागले होतं. काय भीती वाटायची हर्षद एवढी त्याच्यात? हा मागं बघ ना एकदा किती. अरे तुमची डेअरिंग वाढव म्हणून मी दिलं होतं चॅलेंज. अरे वा. कसं होतं चॅलेंज? अँड गाईज तुम्ही म्हणशाल असं कसं चॅलेंज आहे. ते दोघं इतके भित्रे आहे माहिती का, असं कुठंच हिंमत करत नाही, काही करत नाही. आणि हा बेस्ट चान्स होता त्या दोघांना. आणि इथं भीती वाटत होती. इथं आजूबाजूला काहीच नाही. बघा ना पूर्ण अंधार आहे. म्हणून मला कळलं की हे बेस्ट प्लेस आहे. या दोघांना इथं सोडून देऊ. अर्धा किलोमीटर पळत आले आम्ही. हर्षद अर्धा किलोमीटर पडला का ग मम्मी? तो सांग बरं का. 20 मीटर तरी पडला का? 1 मिनिट पण नाही लागलं. 1 मिनिट पण नाही लागला. मी लगेच थांबून घेतलं. अरे तुमच्या काय, तुम्ही गाडीत होत्या पळत आला. भीती वाटली. घाबरतोय पळतोय. तेव्हा चप्पल 4 वेळेस सटकते. याला कुत्र्याला दिसलं त्या. अरे तुझ्या माग काय पळाले. ये बाय. इकडे. हा आता अजून एक चॅलेंज हर्षद साठी. सेपरेट हर्षद साठी. ड्रायव्हर सीट आहे ते ड्रायव्हर सीट आहे. मी इकडून तिकडे जाते. नाही ते ड्रायव्हर सीट आहे. मी इकडून तिकडे जाते ना. अरे बाप. अरे बिलकुल हिंमत करत नाही यार कुठल्या गोष्टीसाठी. जर आडीनडीला देव न करो माझ्यावर काही प्रॉब्लेम आला आणि तुम्हाला जर असं कुठे थांबायचं काम पडलं तर तुम्ही हिमतीने काम केलं पाहिजे ना. सरक पलीकडे. मागून गाडी आली. मजा आली का? मजा आली. आम्ही बघत होते तुमची गंमत. असे पळत होते तुम्ही. मम्मी इथून ओरडतीये थांबव गाडी. आम्ही किती ओरडलो बा. इतकं डेंजर पळत आलं माहिती का. कोण ओरडले म्हणून. त्यातल्या त्यात मला आहे ना पळता पण येत नव्हतं. आणि हा पुढं पळू लागला जोरदार एकदम ना. आम्हाला इतकं खतरनाक चॅलेंज दिलं होतं ना. त्यातल्या त्यात काय झालं माहिती का, माझी चप्पल अशी एवढी उंच आहे त्याच्याने मला पळता पण येत नव्हतं. हर्षद तरी पुढं पळतोय. मी हर्षदला म्हणते अरे माझ्यासाठी थांब. तो काय थांबायला तयार नाही. पुढे लागलं मग कुत्रे माग पळत पुढं थांबत नव्हता माझ्यासाठी. आणि आम्ही जर असं डायरेक्ट घरी निघून गेला असतो आणि तुम्हाला असं सुमसान रस्त्यावरती सोडलं असतं तुम्ही काय केलं असतं? मी झोपून राहिलो असतो. झोपून राहिलो ठीक आहे, आता सोडतो झोपून राहा. थोडा वेळ अशा पळालो time असतो ला आम्ही. जर कधी पण म्हणजे कधी अडचण आली ना घाबरायचं नाही. मेन म्हणजे पळायचं नाही, जागेवर थांबायचं. मी जर डायरेक्ट निघून गेलो असतो तर तुम्ही कुठपर्यंत माझ्या मागे पळत आले असते. हिमतीने काम घ्यायचं, जागेवर थांबायचं, इकडे तिकडे काहीच बघायचं नाही. आणि हे बघ जवळ Simple. घर होतं, थोडं हळू येऊन मग? गावाला उठवायचं, हेल्प तुमच्या 3-4 मिनिटावर पुढे घर होतं. फक्त त्याच्यावर लाईट नव्हते तर ते लक्षात नव्हते. पण हळूहळू चालायचं. तुम्ही पळशाल तर अजून तुमच्या मागे 2-4 जण पळतील ना. चोर एका बीर आहे असं म्हणतील ना. कोणतं प्राणी आला असतं मग तुम्हाला कळायला पाहिजे ना आम्हाला कुठे उतरून दिलं. आम्हाला सगळं माहितीये. मामाचं गाव पाट आहे, तोंड पाट आहे. लगे आम्ही तुम्हाला बरोबर ठिकाणी सोडलं होतं. तिथे आहे ना पुढं घर पण होतं. मला माहिती होतं पहिलेच की पुढं घर आहे म्हणून. आमच्या लहानपणीची स्टोरी सांगते. मी कौटखेड्याला लग्नाला गेलो होतो रात्रीचं. कौटखेडा म्हणजे इथूनच जवळ गाव आहे बरं का. इथूनच जवळ आहे. आणि नदीचा रस्ता होता. मी पोरीच लग्न लावलं मैत्रिणीचं आणि चाललो होतो वापस. नदीचा रस्ता असल्यामुळे काय व्हायचं, पाठीमागची आपली चपलाची वाळू आपल्यालाच लागायची. खूप मसन वाटेतून जायचं होतं आम्हाला. आमच्या चपलाची वाळू आम्हाला लागायची ना. आम्ही पळायचो घाबरून सनी आपल्याला कोणतरी पाठीमागून वाळू मारताय म्हणून. कारण नदीच्या रस्त्याने तू कधी गेलेली नसेल पण चालताना ना आपल्याच पायाची वाळू आपल्याला लागते. हा ते मागून पोटऱ्यांना लागते समजा उडून. तुला माहिती का असं आतापर्यंत कधीच झालं नाही. एखाद्या जर गोष्ट झाली म्हणजे ऍक्सिडेंट असो काही असो कुठला इन्सिडेंट असो
खूप वेळेस काय होतं माहितीये का, माणूस आहे ना जास्त घाबरल्यामुळं म्हणजे काहीतरी स्वतःला इजा करून घेतो. ऍक्च्युली सीन काही एवढा मोठा नसतो, घाबरून जातो ना माणूस, त्याच्यामुळे खूप जास्त गोष्टी कधी कधी होत असतात. त्यासाठी ना हिंमत ठेवली पाहिजे आणि कुठल्याही सिच्युएशनला असं समोर जाण्याची ताकद ठेवली पाहिजे. तुम्ही दोघं इतके ढिल्ले बाबा, इतके ढिल्ले, कसेच धड होतील काय माहिती. तुम्ही छोटे आम्ही म्हणून. तू कोणत्या अँगलला छोटी म्हैस, हा नागिन. तू एकदा इथं हातलं, एवढं धडधड 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 होतंय ना, मला अजून सुद्धा असं असं मीन्स असं होतंय मला. असं होतंय तिला असं. आणि हर्षद तुला कसं होतंय? मी तर बोलू बी नाही शकत. मस्त तर होत होता. अरे दिलेला विचार असं पळत होता माझ्यासाठी, थांबत पण होता. का रे हर्षद, मी म्हटलं कुत्रं आलं होतं. अरे दिदी अशी माझ्या समोर पळाली डायरेक्ट माझ्या समोर. बरं तुम्हाला काय वाटलं होतं आम्ही कुठं जाऊ तुम्हाला सोडून? तू मला तर वाटलं तुला पळायला लावशील आम्हाला, म्हणून आम्ही पळत सुटलो माग. आम्ही पण थोडा तर ट्रस्ट ठेवायचा ना यार. तुम्हाला काय सोडून जाणार होतो का? मग तिथे एवढं सुमसाम जागेवर मग आम्ही उभं तर नाही राहू शकत ना, मग पळत सुटलो. थांबले असते ना तर आम्ही पाठीमाग गाडी घेऊन आलो असतो तुमच्यासाठी. हा सिंपल. उलट आम्हाला हार मानावं लागली असती ना. की पोरं आम्हाला कळलं तुम्ही पळत येताय, मग आम्ही पुढे जाऊन थांबून घेतलं. टॉर्च होती फोनची असं हा, थोडं. टॉर्च घेऊन पळू लागला समोर. मी काय करू, माझ्याकडे फोन नाही काय नाही, म्हणून मी पळत सुटले याच्या माग. पण जाऊ द्या, मज्जा आली बुवा. आम्हाला तर मज्जा आली. मजा आली. आमचं बघ कसं झालं, घसा दुखायला लागला, डोकं दुखायला लागलं, धडधड धडधड व्हायला लागलं. मम्मीचा वेगळा दांगोडा चालू. अरे, थोडं कधी तर काय म्हणतील, हे म्हणतील, ते म्हणतील. पोरं घाबरून राहिले बरं का. ऋषी तू थांब बर का, थांब बर का. आता व्हिडिओ बघितला, आरुई मला पळता पळता ऋषी कुत्रे म्हणून घेतलं. बापरे. सांगत होते ऋषी इथं कुत्रा आहे, ऋषी इथं कुत्रा आहे, असं सांगायचं तुम्हाला ते. तर चला आता फायनली काही चांगला रोड लागलेला आहे. I should have seen it coming through the years left in the dust. आम्ही ना घरी पोहोचलोय आणि ऋषीचे ना पार्सल आलेले, चॉकलेट ऑर्डर केलेले त्यांनी. चॉकलेटचे डेट्स येते आणि बदाम पण येते. एक डब्बा आता संपवला होता, लगेच ऑर्डर केले. याच्यात काय आहे मला लक्षात नाही. इतके ऑर्डर करत राहतो ना, रोज एक पार्सल येतं त्याचं. याच्यात पण आहे ना चॉकलेटच आलेले आहे. अरे किती चॉकलेट ऋषी. हेल्दी चॉकलेट्स येते. मला ते बाहेरचे चॉकलेट खायची सवय सोडायची ना, हा, त्याच्यामुळे मी हेल्दी चॉकलेट. म्हणून तू घरातले चॉकलेट खातोय ना, हा म्हणून तू घरातले चॉकलेट खातो. म्हणजे बाहेरचे चॉकलेट सोडायचे म्हणून घरातले चॉकलेट खातो का? तर घरी येऊन आहे ना ऋषीच्या डोक्यात आहे ना फरक पडलेला आहे गाईज. ऋषी ना प्रत्येकाला भांडू लागलाय. पहिले मला भांडला, त्याच्यानंतर निवृत्तीला भांडला, आता यशला भांडायचं बाकी आहे. कसा मारक्या मशिवानी बघतोय, बघू शकता तुम्ही. तुम्ही काय करा माहिती का, ह्या व्हिडिओ खाली ना 2000 कमेंट करा. मी आरोही सोबत आहे ना एवढी खतरनाक गोष्ट करणार आहे ना, आजचं चॅलेंज काहीच नव्हतं. 2000 कमेंट करा व्हिडिओ खाली. मी यांना ना डायरेक्ट एकदम खतरनाक जंगलात नेऊन सोडणार आहे. गाईज तुम्ही ना 3000 कमेंट करा, मग बघा मी ऋषीचे कसे हाल करते. बघाच तुम्ही फक्त आता. गाईज फक्त 2000 कमेंट तुम्हाला करा. कोणाचे हाल बघायचे ना, तुमच्या हातात आहे आता. तुम्हाला 2000 कमेंट करायचे का 3000 कमेंट करायचे? 3000 कमेंट जर झाल्या तर ऋषीचे असे डेंजर खतरनाक हाल करणार आहे मी एकदम. आता केले ते काय कमी कॅमेऱ्यामध्ये ना मी पण रेकॉर्ड केलेलं आहे की ऋषी बघा आमच्यावर कसा जुलूम करतोय आज. तो काय म्हणला मला माहिती का? काय म्हणला? यालाय म्हणे. काय म्हणायचं निवृत्ती? निवृत्ती सांग. पाय पडायला आलो ना, घाबरून. सांग निवृत्ती, हळूच सांग. काय मार्की मैच में मार्की आणि पहिले सांगतो ती घरात घालायची चप्पल आहे, बहुती बाहेरची चप्पल नाही, त्याला काही मारत बिरत नाही मी घरात. पण निवृत्तीने बोलून तर घेतलं. परत ऑडियन्सला असं वाटेल की वेगळं आहे, तसं काही नाही. आमचं असं फ्रेंडशिप मध्ये चालूच राहतं. हा, आमचं चालूच राहतं फ्रेंडशिप मध्ये. तर आता वाजलेले रात्रीचे 11 आणि मला खूप जास्त झोप येते. सो मी सर्वात आधी ना फेस वॉश करणार आहे, स्किन केअर करणार आहे आणि डायरेक्ट झोपून राहणार आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. अँड हो, 3000 कमेंट तुम्हाला नक्की करायचे, न विसरता करायचे. सो 3000 कमेंट झाल्याच पाहिजे. भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.